पावसाळा सुरू झाला की आमच्या कोकणात पागळीचे मासे मिळतात. दिसायला अगदी लहान पण चवीला अगदी चविष्ट. चला तर मग बघूया मासे फ्राय. मासे फ्राय करायच्या आधी आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेट करताना मीठ, आले, लसूण, कोथिंबीर, ओली मिरची याची पेस्ट, त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर आणि आमचा घरगुती भंडारी मसाला, कुकमाचे आगळ हे सर्व मिश्रण लावून एकत्र करून घ्यावे आणि व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यावे. माशाला हे मिश्रण व्यवस्थित लागले पाहिजे, त्यामुळे त्याची चव जास्त प्रमाणात वाढते. त्यानंतर आपण त्यात थोडे तेल ॲड करूया. तेल ॲड केल्यावर हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे आणि 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यावे. त्यानंतर माशाला कोटिंग करण्यासाठी आपण तांदळाचे पीठ, त्यात थोडेसे मीठ आणि लाल मिरची पावडर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यावे. आता मॅरिनेशन केलेले मासे त्या तांदळाच्या पिठात व्यवस्थित बुडवून 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यावे. त्यामुळे ते मासे व्यवस्थित सेट होतात. आता आपण बघू शकता मासे कसे सेट झालेले आहेत. आता एका तव्यामध्ये थोडे तेल, त्यात कढीपत्ता आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या ॲड कराव्या. त्यानंतर आपण त्यात आपले मासे अलगद सोडून द्यावेत. लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्त्यांमुळे माशाला एक वेगळ्या प्रकारची चव येते. कोकणात साधारणपणे लसणीचा वापर जास्त केला जातो. माशाच्या पदार्थांमध्ये कोकम आणि लसूण या 2 पदार्थांचा वापर जास्त केला जातो. आता आपण हे मासे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. आता आपण बघू शकता माशांना किती सुंदर कलर आला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. मासे पलटून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनटं अजून ते थोडा वेळ व्यवस्थित फ्राय होऊन द्यावे. मासे फ्राय झाल्यानंतर एका भांड्यात ते काढून घ्यावे. तुम्ही बघू शकता माशाला किती उत्तम प्रकारे कलर आलेला आहे. आता त्यावर वरून कोथिंबीर टाकून घ्यावी. आता सजावट झाल्यानंतर हे आपले मासे खाण्यासाठी तयार